नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की घरामध्ये मुंग्या येणे, मुंग्या निघणे हा शुभ संकेत आहे का अशुभ संकेत आहे? घरामध्ये मुंग्या का येतात? मुंग्या घरात निघाल्यास कोणते संकेत आपल्याला मिळत असतात? त्याचबरोबर घरातील मुंग्या ज्या आहे तर त्या घालविण्यासाठी घरगुती काय उपाय करावे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, घर म्हटलं की त्या घरामध्ये मुंग्या, झुरळ, पाल, कोळी, उंदीर यासारखे कीटक जे आहेत तर ते येत असतात. कधी ना कधी आपल्या घरामध्ये आपल्याला दिसत असतात. कारण पशु पक्षी प्राणी प्रत्येकाला निसर्गाने खास गुण वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि त्यावरूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे संकेत आहेत तर ते मिळत असतात. प्रत्येकांनाच प्रश्न पडतो मुंग्या निघाल्यावर. आता काही ठिकाणी लाल मुंग्या निघतात, काही ठिकाणी काळ्या रंगाच्या मुंग्या निघतात. तर मग आता घरामध्ये लाल मुंग्या निघणे हे शुभ असते का अशुभ असते आणि कोणते आपल्याला याचे संकेत मिळत असतात? त्यापैकीच आज आपण या मुंग्यांच्या बद्दलची जी काय माहिती आहे सविस्तर तर तीच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुंग्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मुंग्या सुद्धा 2 ते 3 प्रकारच्या मुंग्या असतात. बघा, मुंग्या थोड्या मोठ्या आकाराच्या असतात, काही मुंग्या आणि काही लाल रंगाच्या असतात, काही काळ्या रंगाच्या असतात, काही खूप मोठ्या असतात, त्याला आपण मुंगळे सुद्धा म्हणत असतो. काही मुंग्या अतिशय छोट्या आणि घरामध्ये भरभर फिरणाऱ्या असतात. जसं की त्या मुंग्यांचा वास देखील येतो. तर त्या अशा 3 ते 4 प्रकारच्या मुंग्या आपल्याला बघायला मिळत असतात. बघा, त्यापैकी ज्या मुंग्या अतिशय छोट्या आणि भरभर फिरणाऱ्या आणि न चावणाऱ्या असतात त्यांना शुभ मानलं जातं. घरामध्ये मुंग्या किंवा मुंगळे आहेत म्हणून शुभ अशुभ असं काही नसतं. तर त्यांचं शिक्षण जागृत आहे, त्यांची आध्यात्मिक शक्ती किंवा अतिक्रिय शक्ती चांगल्या प्रकारे काम करते. अशा व्यक्तींना कोणत्याही घटना असू द्या त्या शुभ की अशुभ याचा मात्र अंदाज येतो. घरामध्ये मुंग्या अचानकपणे येणे किंवा निघणे म्हणजे अचानक धनलाभ होण्याचे संकेत असतात. मुंग्या ज्यावेळी दरवाजातून घरामध्ये येताना दिसतात त्यावेळी आगामी काळात चांगल्या घटना घडतील. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण चांगले राहील, आपली आर्थिक स्थिती चांगली होईल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्या देखील संपतील असे हे संकेत असतात. घरामध्ये मुंग्या लाईनशीर म्हणजे एका रांगेमध्ये जर तुम्हाला चालताना दिसल्या हे सुद्धा धनप्राप्तीचा संकेत आहे. या उलट गोष्टी लाल मुंग्यांच्या बाबतीत असतात. लाल मुंग्या घरात येणे म्हणजे आर्थिक अडचणीचे संकेत असतात आणि घरामध्ये वादविवाद, कौटुंबिक मतभेद होणे यासारखे हे संकेत असतात. घरामध्ये मुंग्या भिंतीवर एका रांगेत चढताना दिसल्या तर तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होईल असं म्हटलं जातं. मुंग्या घरातून बाहेर जाताना दिसणे हे येत्या काळामध्ये आर्थिक अडचणीचा संकेत असतात. घरामध्ये मुंग्या सैरवैर फिरताना दिसल्या तर घर खर्च वाढण्याचे संकेत असतात. त्याचबरोबर घरामध्ये एखादे लग्न कार्य होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात मुंग्या फिरताना दिसल्या तर खर्चावर नियंत्रण आणावं असा संकेत असतो. त्यानंतर मुंग्यांच्या बाबतीत एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता मुंग्या म्हणजे अंडी घेऊन जाताना दिसणे किंवा मुंग्यांची अंडी दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो? तर बघा मंडळी, मुंग्या यांची अंडी घरामध्ये घेऊन येताना दिसणे हे अचानक मोठे धनलाभाचे वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळणे किंवा जुनं येणं वसूल होईल असा त्यांचा संकेत मानला जात असतो. दरवाजावरती मुंग्या त्यांच्या अंड्यासह गर्दी करत असल्याचं दिसणं हे मात्र काळजी करण्यासारखं आहे आणि घरात चोरी होण्याची शक्यता असते. मुंग्या त्यांची अंडे घेऊन घराच्या बाहेर पडतात याचा अर्थ त्यांना तुमचे घर सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे हे नुकसानीचा देखील
देखील संकेत असतो, याचा प्रत्यक्षात मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। अशा अनेक नैसर्गिक घटना असतात की त्याबद्दल कुणी काहीही सांगू शकत नाही, परंतु ज्यामध्ये 6 मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणजे 6वी इंद्रिय शक्ती जागृत आहे, त्यांना मात्र याचा अंदाज अगोदरच येत असतो। आणि त्यानंतर अजून एक प्रश्न असतो की घरात कायम मुंग्या असणे किंवा लाल मुंग्या असणे किंवा लाल अशा तो काळ्या मुंग्या असणे किंवा दोन्ही प्रकारच्या मुंग्या असल्या काय होतं बघा मंडळी, मुंग्या ह्या चांगल्या आर्थिक परिस्थितीचे तर लाल मुंग्या आर्थिक परिस्थिती बिघडवण्याचे निदर्शक म्हणजे संकेत देत असतात। ज्यांच्या घरात दोन्ही प्रकारच्या मुंग्या असणं म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी खर्च हा मोठ्या प्रमाणावरती होण्याचे संकेत आहेत। अनेक लोकांना वाटतं की शेतामध्ये घर असेल तर तिथे मुंग्या असतात, घर असलं तर मुंग्या येतातच किंवा गोड साखर असला तर मुंग्या होतात, परंतु आपण घरामध्ये मुंग्या येणे, अचानक मुंग्यांची रांग घरामध्ये दिसणे आणि थोड्या वेळाने सर्व मुंग्या ज्या आहेत तर त्या गायब होणे, निघून जाणे हे संकेत असतात। घरात मुंग्या आल्यावरती मिळणाऱ्या संकेतांचा अनुभव हा हजारो लोकांनी घेतलेला आहे, कारण या गोष्टी नैसर्गिक आहेत। त्यामुळे मंडळी, घरामध्ये मुंग्या असणे, मुंग्या निघणे, मुंग्या घरात येणे हे सर्व शुभ संकेत असतात। एवढंच नाही तर अचानकपणे जर काळे मुंगळे घरात दिसले आणि नाहीसे झाले, हे सुद्धा एखादी चांगली मोठी घटना घडेल किंवा एखादे वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग असतो। आता मुंग्यांचे निमंत्रण करण्यासाठी काय करावं तर बघा, मुंग्या घराबाहेर घालवण्यासाठी अनेक छोटे मोठे घरगुती उपाय करतात। कीटकनाशके फवारून किंवा पेट्रोल, आता खडू देखील आहे बघा, पेस्ट कंट्रोल करू शकतो। मुंग्या मारू नये, मुंग्यांना कडू, तिखट, खारट ही चव किंवा वास सहन होत नाही, त्यामुळे मिठाचे पाणी फवारले, मिरचीची पावडर टाकली किंवा काळी मिरी असलेली पावडर टाकली तरी मुंग्या निघून जातात। लिंबू असेल, संत्र असेल, यासारख्या या रसामध्ये थोडं पाणी टाकून मुंग्या असतील तर त्या ठिकाणी स्प्रे मारला तरीही मुंग्या कमी होतात। तसाही बारीक मुंग्यांचा कोणताही त्रास होत नाही, या मुंग्या अतिशय शुभ मानल्या जातात। तर मंडळी, आपलं पूर्वपरंपरागत ज्ञान, वास्तुशास्त्र आणि रूढी परंपरेने चालत असलेल्या माहितीनुसार तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा। आता मुंग्या आपल्या घरामध्ये निघतात, तर मुंग्या निघाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण आता मान्य आहे त्या आपल्याला चावतात, तर त्यावेळी आपल्याला थोडीशी साखर, लाल मुंग्या ज्या आहेत तर त्यांना तुम्हाला साखर टाकायची आहे आणि जर त्यांचा आपल्याला काही त्रास होत असेल तर तुम्ही खडू ओढू शकता, परंतु अशा छोट्याशा निष्पाप जीवाला आपल्याला मारणं कितपत योग्य आहे मला सांगा। त्यांना तुम्ही रवा मिक्स करून, साखर मिक्स करा, रवा मिक्स करा, ते खाण्यासाठी टाका, ते खाऊन ते निघून जातील, ते आपलं काय करणार आहे। उलट आपण स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की पंचमहायज्ञ करणं। आता तुम्हाला जर खरोखर आर्थिक परिस्थितीचा जास्त सामना करावा लागत असेल, आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजेच काय, पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा पैसा येतच नसेल, पैसा पुरवला जात नसेल, पैशाला पुरवठा येत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला दररोज न चुकता अंघोळ झाल्यावरती तुम्हाला थोडीशी साखर जी आहे तर ती तुम्हाला रोज नित्य नेमाने टाकून बघा। हा उपाय जो आहे तर तुम्ही कंटिन्यू 1 महिनाभर ही सेवा, उपाय जे काय म्हणायचंय तुम्हाला ते करून बघा। तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते तो मला कमेंट मध्ये आवर्जून सांगत जावा। आणि दररोज काही नाही शक्य झालं, आता कावळा आपल्याला रोज मिळेल का तर नाही, दुसरे पक्षी मिळतात, कावळ्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे, पशु पक्ष्यांसाठी आपल्याला थोडंसं अन्न पाणी म्हणजेच काय, तांदूळ, जे गहू, ज्वारी, बाजरी जी काय आहे आपल्या घरामध्ये ते कडधान्य जे आहे तर ते आपल्याला आपल्या टेरेसवरती, गच्चीवरती टाकून ठेवा, जेणेकरून ते येऊन खाऊन जातील। मुंग्या निघण्याचे असे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकेत आहे। आणि एक गोष्ट सांगते, आपल्या चॅनलवरती 2-4 दिवस व्हिडिओ आले नाही तर काही कामानिमित्त व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही। यानंतर आपल्या याही चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओ रोज तुम्हाला रोजच्या टायमिंग नुसार व्हिडिओ येईल। आजचा व्हिडिओ थोडासा लेट
लेट येईल माफ करा. उद्यापासून ठरलेल्या वेळेमध्ये तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचेल. ठीक 6 वाजता आपला व्हिडिओ उद्या या चॅनलवरती अपलोड करेल. तर कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे, कोणत्या विषयावरती माहिती हवी आहे, तर मला आवर्जून कमेंट करत जावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि जाताना एक महत्त्वाचं सांगेन, प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.